नमस्कार मित्रांनो, मागच्या एका ब्लॉगमध्ये मी म्हणजे दोनच ब्लॉग झालेत. पहिल्याच ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की मी एक कैरीची रेसिपी बनवणार आहे, पण ती काही कारणास्तव बनवू शकलो नव्हतो. तर मी विचार करतोय की ह्या ब्लॉगमध्ये ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची. ही रेसिपी मी दरवर्षी जेव्हा आंब्यांचा सीझन असतो तेव्हा मी करतो, बनवतो, कारण मला ती फार आवडते. तुम्ही ब्लॉग बघा माझा, तुम्हालाही कळेल मी काय करतोय, कशी बनवतोय ती. पण तोंडी लावण्यासाठी ना एक उत्तम पर्याय आहे आणि बरेच दिवस टिकते. फ्रीजमध्ये साधारण 3 महिने तरी राहू शकते आरामात. आणि असं नॉर्मली जर तुम्हाला हे ठेवायचं असेल तर 15 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. अशी ही रेसिपी आहे. आणि मेन म्हणजे झिरो ऑइल फ्री रेसिपी आहे. तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण ट्राय करा. तर त्याच्यासाठी आपण थोड्या कैऱ्या तोडूया. चला मग तोडूया का कैऱ्या. हे तयार झालेलं आहे कैरी तोडण्यासाठी. चला. काय झालंय ना की कैऱ्या थोड्या जून झाल्या आहेत, तरी पण आपण ट्राय करू. चला. पिकलेला आंबा, आलो होतो कैऱ्या तोडायला, पण आंबे पिकायला लागलेत. कैऱ्या तोडून झालेल्या आहेत बघा, किती छान हिरव्यागार कैऱ्या आहेत. आता काय करायचं, घरी जायचं आणि रेसिपीला सुरुवात करायची. चला मग करूया सुरुवात. लेट्स गो. कैऱ्या आणलेल्या आहेत. आता काय करायचं, पहिल्यांदा ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. ठीक आहे. या स्वच्छ धुवून यासाठी घ्यायच्या की जेव्हा आपण कैरी तोडतो ना, त्याचा डिंक असतो तो पूर्ण या सालीवरती उतरतो, त्याच्यामुळे हात ना खराब होतात. म्हणून पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि धुतल्यानंतर त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची, कोरडी करून घ्यायची कैरी. अशी स्वच्छ कपड्याने धुवायची, साफ करायची. ठीक आहे. आता या ज्या कैऱ्या आहेत ना, त्या कमीत कमी 1 किलोच्या आसपास आहेत. आणि मी आज त्याच प्रमाणात तुम्हाला ते बनवून दाखवणार आहे. 1 किलो कैरी. आणि शक्यतो कैरी जास्त आंबट असलेली घेऊ नका. त्याने काय होतं, जर कैरी जास्त आंबट असेल तर त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण जास्त वापरावं लागतं. म्हणून शक्यतो कैरी तुम्ही कमी आंबट असलेली घ्या. अशा सर्व कैऱ्या ह्या बघा, कैऱ्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत कोरड्या करून. आता काय करायचं, आता याची साल काढायची आहे. ठीक आहे. तर आता हे सूप आहे, या सुपामध्ये अशा प्रकारे कैरीची साल पूर्ण काढून घ्यायची आहे. कैऱ्या स्वच्छ धुवून अशी सालं काढून घेतलेली आहेत. आता मी काय करणार आहे, याचे छोटे छोटे तुकडे करणार आहे. ठीक आहे.
कैरी जून असल्यामुळे सुरीने कापू शकत नाही, म्हणून मी विळीवर कापतोय आणि विळीवर कटिंग करणं मला सवय आहे, त्याच्यामुळे मला ते सोपं वाटतंय, म्हणून मी ते विळीवर कापतोय. कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत, पण या अजून बारीक करायच्या आहेत. त्यासाठी मी काय करणार आहे, चॉपरचा उपयोग करणार आहे. नाहीतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये 1-2 वेळा फिरून जाडसर ठेवायच्या, बारीक पेस्ट करायची नाही आहे त्याची. ठीक आहे, तर मी आता चॉपरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. हे बघा, चॉपरमध्ये असं बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता, पण पेस्ट करायची नाही आहे, थोडं जाडसर ठेवायचं आहे. ठीक आहे, अशी जाडसर कट करून घ्यायची. चॉपरमध्ये घ्या नाहीतर मिक्सरमध्ये वाटून घ्या, पण जाडसर ठेवायची, बारीक त्याची पेस्ट करायची नाही. आता काय करायचं, असं एक भांडं घ्यायचं. हा मी कुकरचा डबा घेतलेला आहे, याच्यामध्ये ती कैरी ट्रान्सफर करायची. ठीक आहे, ही बघा, अशा प्रकारे कैरी मी या डब्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे. आता काय करायचं, याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आणि ती एकजीव करून घ्यायची. ठीक आहे, अर्धा चमचा हळद टाकतोय आणि 1 चमचा मीठ टाकतोय, कारण याच्यामध्ये आपल्याला काळं मीठसुद्धा टाकायचं आहे, म्हणून मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता काय करायचं, हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि 10 मिनटं बाजूला ठेवायचं. हे जोपर्यंत याला 10 मिनटं होत नाहीत तोपर्यंत आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये जो मसाला लागतो, म्हणजे मेन रोल टेस्टसाठी त्या मसाल्याचाच आहे, तर तो मसाला आपण तयार करूया. चला, आता कढई तापलेली आहे, याच्यामध्ये काय करायचं, 1 चमचा, म्हणजे 1 चमच्यापेक्षा थोडंसं कमी आहे, काळी मिरी. त्यानंतर 2 चमचे टाकायचे आपल्याला बडीशोप. तिखट आवडत असेल ना तेवढ्या मिरच्या टाकायच्या. मी इथे 6-7 मिरच्या टाकलेल्या आहेत. आता काय करायचं, हे हलकंसं परतून घ्यायचं आहे. ठीक आहे, थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. हे बघा, 4 लवंगा टाकतोय. त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिर्च थोडीशी टाकतोय मी याच्यामध्ये कलरसाठी, आणि मला थोडंसं तिखट आवडतं म्हणून थोडासा तिखा लाल मसाला टाकतोय. ठीक आहे, कारण या मिरच्या तिखट नाही आहेत. तुम्ही तिखट मिरच्या घेत असाल तर हे स्किप करा. हे झालं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग टाकायचा आहे. हिंग टाकतोय. आणि थोडंसं काळं मीठ. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर फिरून घ्यायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं आहे, जाडसर ठेवायचं आहे. ठीक आहे, तेल घालायचं नाही आहे. कढई तापली की त्याच्यामध्ये हे चांगलं शिजवून घ्यायचं. आता ही कैरी अशी थोडा वेळ शिजू द्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकणही याच्यावर ठेवू शकता, झाकण. ओके, कैरी शिजण्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे. आता हे कमीत कमी 10 मिनटं तरी ही शिजवली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं ते तुम्ही बघत राहा, सांगतो. 10 मिनटं झालेली आहेत, बघू शकता थोडी ट्रान्सपरंट झालेली आहे कैरी आपली. आता काय करायचं, याच्यामध्ये
जो आपण मसाला बनवला होता तो मसाला टाकायचा आहे. हा मसाला टाकलेला आहे आपण. आणि याच्यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे. आता जवळजवळ ही मी 1 किलो कैरी घेतली होती, तर त्याच्यासाठी मी 400 ग्रॅम गूळ याच्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला जसं गोड कमी जास्त पाहिजे तसं तुम्ही ॲड करू शकता, पण मी इथे आता 400 ग्रॅम गूळ म्हणजे पावडर आणलेली आहे मी, ती याच्यामध्ये मिक्स करणार आहे. अरे आपलं गूळ पण याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता काय करायचं, पुन्हा याला मंद आचेवर 5 मिनटं झाकण मारून ठेवून द्यायचं. ओके, झाकण मारून ठेवलेलं आहे. आता याला 5 मिनटानंतर आपली रेसिपी कंप्लीट. फायनली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. जेवढी छान दिसते ना सुंदर, तेवढीच ह्याची टेस्ट पण एकदम सुपर्ब आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि असाच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच.